चल नको ना. त्याचं कारण आहे. मला व्हिडिओ टाकू नको, तुझ्या आय घालू नको. याच्या पुढे जिंदगीत कधी व्हिडिओ देणार नाही. माझे पप्पा फुल पागल झालेत आता. बघूया आता पुढे काय होत आहे ते. ठीक आहे, लेट्स गो गाईज, बाय. इतना सामान माझ्याकडे देऊन हे लोक आरामात चालतायत. त्यांना काही वाटत नाहीये दोघांना. हे जे ब्लॅक मध्ये जे दिसत आहेत ना, एवढं सरस. आतापर्यंत तुम्ही लोक पप्पा आता तुम्ही नाचत होते. आता तुम्ही नाचत होते. आता तुम्ही नाचत होते. मग काय झालं? हा मग मला फक्त तिच्यासाठी करायचं. लोक चाललोय, आम्ही तिघं चाललोय नायगावला. माहित नाही काय होणार आहे. आय डोंट नो, मला नाही माहिती काय होणार आहे. पप्पा पण आमच्या सोबत आलेत आणि आम्ही तिघं चाललोय नायगावला. आता लेट्स सी काय होत आहे आज. पहिला पप्पा इथे नाचले पण आहेत, पण पप्पा आता दाखवत नाही कारण मी कॅमेरा ऑन करते. जसं कॅमेरा ऑन केला पप्पा शांत होतात. बघूया. माझ्यासाठी नाही करेन, आतापर्यंत गाणं गात होते माझ्यासाठी. पप्पा बोला, पप्पा पप्पा करा. पप्पा नाही करा, परत करा. बरं तुम्ही पुन्हा लाल झालेत हसून, म्हणजे काहीतरी होतं. म्हणू म्हणू तू चालू कर. मी जेवण कॅमेरा बंद करते आलो, काहीतरी चालू होता का? हा अच्छा अच्छा, हेडफोन लावलेत. दाखव. अच्छा ठीक आहे, तुम्हीच ऐका. घ्या, ऐका 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 ऐका. काळ्या मातीचं कोणतं गाणं गात आहेत यार हे लोक. त्यांचं काही खरं नाही. एकदम सायलेंट झाले आता सर्व. बघा मला माहिती नव्हतं पप्पा खरं येणार आहे, पण पप्पा आले ना आता. सायलेंट म्युझिक चाललाय इकडे. आणि हे काका पण एन्जॉय पण एन्जॉय वाली एकदम हे वाईब आहे ती. आणि तुम्हाला नाही माहिती की आम्ही असं खूप एन्जॉय करतो, पण तुम्हाला फर्स्ट टाइम दाखवते मी. काय नाही मगजमारी होते. ठीक आहे, करू शकता. नाही नाही नाही, करू शकता, करू शकता. मी करणार. मी तर व्हिडिओ काढणार. मला आवडतं, मला आवडतं, मला आवडतं. ये बहुत ज्यादा गलत काम कर रहे हैं लोग. कर ना, मी माझा व्हिडिओ बनवते. तुम्ही तुमचं करा, मी माझं करते यार. तुम्ही तुमचं करा, मी माझं करते. अरे बाबा थांबले ना यार, भाषेत तर बोल नाही. अरे मी बोलली, तुमची मोठी पोरगी. दुसरी गाडी येईल एका वर्षात, दुसरी गाडी येईल.
अच्छा ठीक आहे, हिला वटव बोलतात. हिला वटव, आपण दुसरीकडे जाऊन टाइमपास करू. ठेव लाज वाटते काय? काय माहिती काय गाणं ऐकतात आहे दोघं सोबत. मला नाही ऐकून देते एक पण गाणं. एक हेडफोन इथे, एक हेडफोन तिकडे. हेच येतं फक्त बोलायला. घरी जाऊन चालू करते. घरी जाऊन तर तुम्हाला अलग हे भेटणार आहे. किती वर्षांनी ट्रॅव्हल मुलीला असं आलो असतो का आपण? तुम्ही किती वर्षांनी ट्रॅव्हल करता ते सांगा. तुम्ही लेडीजमध्ये जाऊ, मी जातो. नाही, जेंट्समध्ये गर्दी नाही. 1 वाजले आता, रात्रीचे 1 वाजलेत. आणि पप्पा, मी जेव्हा छोटी होती ना तेव्हा लास्ट आलेले असं वाटतंय है ना, मला घेऊन. आठवते? चला. पळत असतात ते, फक्त पळत असतात. कॅमेरा बसला. चला हिला बघा, मेंटलला बघा. तिकडे चला, तिकडे चला, इकडे चला पप्पा. आपल्याला एकच स्टेशन जायचं आहे फक्त. इकडे ठेवते ना. हां, आणि आम्ही एवढ्या गर्दी नायगावला चाललोय. हे दोघं एवढे कसे काय सेम असू शकतात यार. दोघं पण फोन बघत बघत चाललेत. लवकर लवकर लाईन मध्ये उभं राहायचं. आज चालत जायचंय, आज चालत जायला लागणार आहे. आता चालत जायला लागणार आहे आपल्याला. 10 मिनिट, नाही किती वेळ लागतो? 10 मिनिट. कारण आता खूप मोठी लाईन असेल. डायरेक्ट ऑटो ह्या लोकांना भेटणार आहे. मोनू तुला माहित नाही किती लाईन असते? डायरेक्ट ऑटो तुझा आता बोलले असते होते पप्पा. अबे मी पकडली आहे. मावा पण घ्यायचं आपल्याला. हे दोघं खूप सेम आहे यार. मैं ये दोनों को क्या करूं. मला हे लोकांमध्ये जरा पण चांगलं नाही वाटत. हे लोक पूर्ण रोड भर नाचत आलेत. हे पण नाचतात अजून पर्यंत. हे दोघं नाचत आले. अजून तुम्ही लोकांनी एकच पार्ट माझ्या फॅमिलीचा बघितलाय. आय थिंक ह्याच्यानंतर तुम्हाला पुढे थोडासा अजून चोरी बघायला भेटणार आहे. तुम्ही लोकांनी अजून माझ्या पप्पाची रिअल साईड बघितली नाही. आय थिंक या ब्लॉगमध्ये तुम्हाला 10% बघायला भेटेल, फक्त 10%. बघूया. खूप थकली आहे मी एक कारण या दोघांनी मला लय सामान पकडायला लावले आणि दोघं नाचत नाचत येतात. ये दोनों को मैं माफ नहीं करने वाली. एवढं लोकांना बोलते मी 10 मिनिटं चालायचं आहे. दोघं पण नाही चालत आहे अजिबात. आता तुम्हाला लोकांना तुम्हाला लोकांना दिसत नसेल या पिंक जंगलात राहिले आले तुम्ही लोक. तेच तर मी बोलत होती यार हिला. बेंचचं भाई त्याला मस्त होतं ना यार. मी तेच तर बोलली. माहिती तर ठीक आहे. नायगाव काय नायगाव गावाचं झालं. लय जीव माझा ना जळतो. हा बेंच एवढं बाहेर यायचं, परत एवढं आतमध्ये जायचं. हा ना. पप्पा बाजूलाच आहे. आता रात्री तुम्हाला ह्याचं वाटतं लेफ्ट मध्ये घेऊन सोडून टाक. नाही 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 चुप. Left हा मध्ये हा मागे. थांब 2 मिनिट म्हणू. आतमध्ये घ्या ना. अरे सर मावा किधर मिलेगा मेरे को फुटबॉल को? इधर हाँ? इधर नहीं मिलेगा अभी. गुटखा टपरी उटखा नसेल ना मिलेगा? चालू. हाँ? नाही. पप्पा टपरी नसेल चालू. सगळं सगळं पण. आता आम्ही चल सोनू 100 रुपये दे. पप्पा देणार आहे. तू देणार आहे का? पप्पा देतील. मी नाही देणार. हो. आता आम्ही लोक फायनली घरी पोहोचलोय. आणि पप्पा आणि ए ब्रो वेट हट. सॉरी गाइस, भूल जाती हूँ कि मेरा व्लॉग चालू है और मेरे पापा भी साथ में है, सोबत है. आता येतील ह्या लोक आतमध्ये. अँड मला आता खूप अनएक्सपेक्टेड पोरीचा फोन आलेला.
तिचे खूप जास्त चांगले फॉलोअर्स आहेत आणि तुम्ही लोक तिला खूप चांगलं ओळखतात. तिचे 5 लाख फॉलोअर्स आहेत आणि तिने लिटरली मला कॉल केला आणि मला आदिती तू ठीक आहेस. मला असं नाही वाटत की मी तिचं नाव घेऊ आता एवढ्या लवकर. जर तुम्ही लोकांनी मला खूप कन्व्हिन्स केलं तर मी तिचं नाव घेईन. पण ती खरंच खूप क्यूट आहे. थोडी सिमिलर आहे माझ्यासोबत, म्हणजे मला अशी सिमिलर आहे ती. सेम वेट वगैरे सर्व सेम आहे आमचं थोडंसं बोलणं पण सेम आहे. तर तुम्ही लोक गेस करा ती कोण असेल. आणि तिचे 5 लाख फॉलोअर्स आहेत आणि आम्ही दोघं एकमेकांना फॉलो करतो. बघा हे लोक माझ्याबद्दल बोलतात पटेलीच नाही थांबत. माझ्यामुळे तुम्हाला एंट्री भेटते ठीक आहे. आणि एवढं वजन हे लोकांनी माझ्याकडे दिलं. हे लोक स्वतः चालत येतात आहे. सॉरी तुम्हाला आज थोडं हले डुले महात्मा फुले ब्लॉग बघायला भेटणार आहे. पण पप्पा आणि मग फोन करून माणसाला बोलू शकतो ना खाली आहे बाय बाय नीचे खडा हो किनार आली बघ पप्पा हिला ना आपण जे आहे ते आहे व्लॉग पप्पा तुम्हाला आणि सर्व ठीक आहे. मग तुम्ही भांडायला लागलं मी तर निघून जाईल. लक्षात ठेवा मी डायरेक्ट निघून जायला. मी पण मी बघेल झोपेल खालती बेंचवर येऊन पण निघून जाईल. डोंट टेल मी काय मला पण नाही. मला खरंच कंट्रोल नाही होत आहे जे पण आज काय झालं आहे. लाईक पप्पानी लिटरली मम्मीला एक फोरहेड किस दिली आणि मम्मीचं पहिलं थोडंसं मूड खराब होता. मग मम्मी मला बोलत होती काय हे काय का म्हणजे असं सर्व. मी खूप हळू बोलते कारण त्या लोक आहेत आतमध्येच. आणि जसे मम्मीच्या समोर पप्पा आले मम्मीचा अचानक रूप पूर्ण चेंज झाला आणि मम्मी पूर्ण एकदम हे झाली की एकदम हसायला लागली आणि बोले अशी काय हालत केली आहे. आणि पप्पानी मम्मीच्या फोरहेडवर किस केली आणि बोले ये ना बस ना माझ्या बाजूला. लिटरली मम्मीने माझ्याकडे बघून हसलं आणि त्या दोघांना मी बघून स्वतःला कंट्रोल नाही करू शकते. आणि फर्स्ट टाईम मी हे जे एक्सपिरियन्स करते आहे ना आणि हे जरा पण दुखीचे असू नाही आहेत हां ओके. मला फक्त असंच वाटतं की मी तुमच्यासोबत हे शेअर करू मी म्हणून कॅमेरा ऑन केला बस बाकी काय नाही. आणि दोघांचे एक्सप्रेशन जसे समोर दोघं आले एकदम असे चेंज झाले हां एकदम चेंज. आता म्हणून येशू तर आजीकडे आहे. येशू असती तर येशूला अजून चांगलं वाटलं असतं कारण येशू खूप जास्त पप्पांच्या क्लोज आहे. आता मोनूमुळे हे झालं आहे आज पॉसिबल. आणि आय थिंक पुढे पण बघू मी ट्राय तर करते आहे. आता बघूया काय होतं आहे काय नाही. पण खरंच आज मला खूप चांगलं वाटतं आहे. आता दोघं आतमध्ये बसलेत आवाज नाही काय नाही. जे आम्ही लहानपणापासून बघत आलो आहे भांडणं हे ते एकमेकांना समजून न घेणं आज अचानक एवढ्या टाईम नंतर दोघांनी एकमेकांना बघितलं तर एकदम असे शांत झाले. मी त्या दोघांना ब्लॉगमध्ये आता सध्या नाही घेऊ शकत हे तुम्ही पण समजा कारण आता खूप जास्त हे होऊन जाईल की अदितीने हे सर्व फक्त ब्लॉगसाठी केलं आहे वगैरे हे सर्व होईल असं पण कोणाकोणाचे विचार असू शकतात. पण मी खरंच आता नाही घेऊ शकत मम्मी पप्पाला माझ्या ब्लॉगमध्ये सध्या तरी. सो तुम्हाला आता तरी नाही भेटणार आहे काय बघायला कारण मला हा मोमेंट एन्जॉय करायचा आहे. जे पण काय ते मला परत एकदा फील करायचं आहे. सो बस मला एवढंच बोलायचं आहे. बाकी मला आज खूप चांगलं वाटतं आहे. आता जरा पण आवाज 1% आवाज येत नाही त्यांचा. हेच आम्ही लहान होतो तेव्हा बापरे खूप चांगलं वाटतंय. आता मी पण जाऊन आतमध्ये बसते
त्यांच्यासोबत. पण माझं असं आहे की मी स्वतःला कंट्रोल नाही करू शकत रडण्यापासून, म्हणून मी बाहेर येऊन बसले. त्या लोकांना असं दाखवते की मला फरक नाही पडत आहे, तुम्ही काय पण करा तिकडे. मी अशी रागावून बाहेर आली, पण मी स्वतःला खरंच कंट्रोल नाही करू शकत आहे. आणि त्यांच्यासमोर मला अजून हे होऊन जाईल, मी पागल होऊन जाईल. मी खरंच खूप या दोघांच्या बाबतीत मी खूप सेन्सिटिव्ह आहे, खूप जास्त. बाय. बघूया आता, मला जर शूट करायला काय भेटलं तर नक्कीच तुम्हाला मी दाखवेन. बघू परत एकदा परत हे नाही करायचं. नाही बरोबर आहे ना, जो मेन व्हिडिओ नाही बनवला नाही आता काय व्हिडिओ बनवून मेन तेव्हा मेमरी फुल झालेली माझी. मेमरी आता कशी आली मेमरी? मेमरी आली तुम्हाला बघून, मेमरी आली माझ्या फोनला. हा म्हणजे तिने जाणून म्हणून नाही बनवतो आपला व्हिडिओ, मुद्दाम नाही. त्या लोक रोडवर नाचत होते, मुद्दा म्हणून नाही बनवला. रोडवर नाचत होते, रोडवर नव्हतो आम्ही. रोडवर नाचत होते. हे लोक सर्व रोडवर नाचत होते. हा म्हणून आता करत होती ते कर ना परत. काय काय नाही आरती म्हणून एवढी ओव्हर ऍक्टिंग पण नाही करायची माणसाने. तिला नको दाखव, पाणी दे.